शेका पक्षाचं बॅलन्ड स्टेट इथे मध्यवर्ती कार्यालय आहे. तिथे संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची एक बैठक झाली. कॉम्रेड भारतीय किसान मोर्चाचे अशोक ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक पक्षांचे, अनेक संघटनांचे, उल्का महाजन होत्या, राष्ट्रवादीच्या विद्याताई चव्हाण होत्या, राजू कोरडे होते, कॉम्रेड अशोक ढवळे, मरियम ढवळे होत्या, त्यानंतर मुंबई जनता दलाचे अध्यक्ष होते प्रभाकर नारकर, अशी अनेक मंडळी, दिग्गज मंडळी होती. आणि तिथे सध्याचं या देशातलं, विशेषतः महाराष्ट्रातलं जे दंगलप्रवण वातावरण झालेलं आहे, भोंगे वगैरे या सगळ्या संदर्भात, हे कोणतरी जाणीवपूर्वक धर्मांध शक्ती निर्माण करतात, ज्याला आपण मतांचं ध्रुवीकरण म्हणतो. त्या करण्याच्या उद्देशानं जेव्हा देशात अनेक समस्या उग्र स्वरूप धारण करत्या झालेल्या आहेत, विशेषतः महागाई, आता तर गोडे तेल 300 रुपये जर दर किलो मागे झालं तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. इंडोनेशियाने पाम तेलाचा पुरवठा थांबवला आहे. तिकडे 30% तेलाचं ब्लेंडिंग केलं जातं, इंधन खनिज तेल जे वापरतात त्याच्याशी. तुमच्या अर्जेंटिना दुष्काळ पडला आहे म्हणून तिथून तुमच्या हे कुठलं तेल म्हणतो आपण, पाम ऑइल नाही, तुमचं काय होतं दुसरा कडधान्य, काय ते सोयाबीनचं तेल तिथून यायचं थांबलं आहे. आणि रशिया युक्रेन युद्धामुळे तिकडून सुद्धा युक्रेनमधनं येणारा तेलाचा पुरवठा थांबलेला आहे. प्रचंड महागाई, आणि देशात नुसतं बेरोजगारीचं थैमान नाही आहे, त्यापेक्षा सुद्धा जास्त गंभीर समस्या असेल ती अर्धरोजगाराची, अनिश्चित रोजगाराची. आज सकाळी नोकरी आहे, संध्याकाळपर्यंत ती टिकेल की नाही, हा एक मोठा यक्षप्रश्न आहे. सगळी कामगार भयभीत झालेले आहेत, मग ते सार्वजनिक उपक्रमातले असोत नाही तर खाजगी आस्थापनातले असोत. आणि देशात कॉर्पोरेट टेररिझम, म्हणजे वंदनाशिवाय कॉर्पोरेटक्रसी बोलून थांबतात, पण आम्ही जमिनीवरची लढाई लढत असताना जे प्रत्यक्ष अनुभवलं, जे दाहक वास्तव आहे, ते कंपनी दहशतवादाचं वास्तव आम्ही सगळीकडे सांगतो आहोत. आणि यांनी थैमान घातलेलं आहे. दुसऱ्या बाजूला महागाईचा आगडोंब उसळण्यासोबतच इतर अनेक समस्या या देशाला घेरून आहेत, की ज्या मूलभूत स्वरूपाच्या आहेत, आणि त्याच्याकडे मात्र या व्यवस्थेला अजिबात लक्ष द्यायचं नाही. पाकिस्तानात महागाई वाढली, जगण्याची कोंडी झाली की इस्लाम खतरे में म्हणतात, तसं आता ही हिंदुत्ववादी वगैरे भूमिका जाणीवपूर्वक कारण नसताना हा देश महात्मा गांधी, पंडित नेहरूंसारख्या प्रभूतींनी, त्याच्यात सगळी त्या काळातली दिग्गज मंडळी, ते वल्लभभाई पटेल होते, सुभाषचंद्र बोस होते, सगळीच्या सगळी मंडळी, या सगळ्यांनाही माहिती होतं की हा देश बहुसंख्याक हिंदू आहे. पण हा नवा भारत हा सर्व धर्मियांसाठी असेल, भले त्याच्यात हिंदू बहुसंख्या असले तरी सर्वांना समान हक्क असतील, ही धारणा होती. पण मग या धारणेला हरताळ फासत हिंदुत्वाची संकल्पना, ज्याचे उद्गाते सावरकरांना म्हटलं जातं, या सगळ्यांनी हिंदू धर्मियांच्या बरोबरीची भूमिका, बरोबरीचं स्थान इतर धर्मियांना हिंदू राष्ट्रात नसेल, अशा तऱ्हेची उग्र हिंदुत्वाची भूमिका या देशात मांडायला सुरुवात केली. मी सातत्याने सांगतोय की या भारताला, आता मी 65 वर्षाचा आहे, आम्ही चुकूनही श्रीराम असं प्रचलित संबोधन कधी ऐकलं नव्हतं. श्रीरामाचा एकटा धनुष्यधारी फोटो कधी पाहिला नव्हता. आमच्या काळात उत्तर भारतीय असोत तर ते जय सियाराम म्हणायचे. महाराष्ट्रीयन माणसं रामाचा उल्लेख करताना एकमेकाला भेटल्यानंतर नमस्कार करण्याऐवजी जय सीताराम म्हणायचे. यात वात्सल्य होतं. सीता असली की वात्सल्य आलंच. आपण कौशल्याचा तो रामबाई म्हणतो, तर हे जे वात्सल्य ते काढून त्याच्या आगी एक उग्र असं, कदाचित इतरे धर्मियांच्या छातीत धडकी भरवण्यासाठी असेल, दबाव दहशत निर्माण करण्यासाठी असेल, पण हे जाणीवपूर्वक बहुतेक लालकृष्ण अडवाणीच्या रथयात्रेनंतर कधीतरी हे संबोधन प्रचलित झालं. हिंदुत्वाचा तिथून जास्त पुन्हा नव्याने जोमाने प्रचार सुरू झाला. आणि आज जेव्हा जगण्याचे प्रश्न प्रचंड उग्र झालेले आहेत, लोक अस्तित्वासाठी धडपडत आहेत, आरोग्यसेवा असोत, शिक्षण सुविधा असोत, सगळीकडे सामान्य माणसाला
कोंडमारीचं संकट आलेलं आहे, तोंड द्यायला लागतं आहे. त्यावेळेला नेमक्या ह्या सगळ्या गोष्टी उचल खाऊन यायला लागलेल्या आणि अशा वेळेला आम्ही 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिन, 8 तासाचं कामगारांचा कामाचा दिवस असावा ही मागणी ज्या दिवशी मंजूर झाली, वर्ष 1990 युरोपमध्ये मंजूर झाली. त्या 1890 माफ करा 1890 साली ती मंजूर झाली. त्यामुळे त्याला आपण मे डे म्हणतो, 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन म्हणतो. त्या दृष्टीने आम्ही काय करायचा विचार करत होतो कार्यक्रमाचा. भारतात 1923 साली कामगार दिन साजरा झाला. मुल्ला परम चेट्टीयार यांनी तो स्थापन केला, हिंदुस्तान लेबर किसान पार्टीने. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गव्हर्निंग काउन्सिलचे सदस्य होते, कामगार प्रतिनिधी म्हणून, लेबर रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून 1942 साली. त्यांनी अगदी तुमच्या कॉम्रेड लेनिनच्या पावलावर पाऊल टाकून भारतात 8 तासाचा कामगारांचा दिवस केला, जो अगोदर आपल्याला कल्पनासुद्धा नसेल, बऱ्याच जणांना माहीत नाही. आपल्याकडे आता 48 तासांचा आठवडा आहे, त्यावेळेला 72 तासांचा आठवडा, तो म्हणजे 12 तासांचा दिवस कामाचा. आणि आता या देशात हे पुन्हा षडयंत्र यायला लागले. ते कशा पद्धतीने, ते आजचा विषय नसला तर या 1 मेच्या निमित्तानं मला कदाचित ते मांडणी करावी लागेल. 4 दिवसात तुम्ही 12 तास काम करा आणि घरी 3 दिवस आराम करा असं जे म्हणणारे आहेत, ते खरं तर एक मोठं सोंग घेऊन आलेले. तुम्हाला 12 तासाची सवय लावणार आहेत कामाला, कामगारांना बैलासारखं, मुंगीसारखं 24 तास काम करायचं. आणि म्हणजे अमेरिकेत जशी माणसं 2-2, 3-3 नोकऱ्या करतात, 4 दिवस एका ठिकाणी नोकरी करायची 12 तासाची, म्हणजे 12 तासाची सवय तुमच्या अंगवळणी पडली. आणि मग उरलेले 2-3 दिवस एखादी सुट्टी घेतली तर घेतली, इतर ठिकाणी काम करायचं, असा सगळा परिपाठ चालू होणार आहे. तर ह्या मे दिनाचं ते वैशिष्ट्य असताना आम्ही कामगारांसाठी म्हणून हा मोर्चा काढायचा विचार करत असतानाच हा सगळा अचानक भोंगे सोंगे टोंगे हा सगळा प्रकार सुरू झाला. आणि म्हटलं मग आता दुर्दैवानं प्राधान्य ह्या प्रश्नाला द्यावं लागेल, कारण लोकांच्या भावना पटकन त्यांचा उद्रेक होतो आणि कामगारांना विशेषतः हे प्रश्न कळत नाहीत आणि त्यांचं दुसरीकडे लक्ष वेधलं जातं. म्हणून मी हा विषय घेतला आहे आणि हा विषय घेऊन आम्ही सगळीकडे जाणार आहोत. आपल्याला माहिती असेल जहागीरपुरीत काय घडलं. आता जहागीरपुरीत एक घडलं तर उद्या काय भिवंडी, मुंब्रा आणि मुंबापुरीत पण तेच घडणार काय? जहागीरपुरीत बुलडोजर फिरवले गेले, मिरवणुकांच्या निमित्ताने 3-3 हनुमानाच्या मिरवणुका गेल्या. आता नेमकं काय घडलं हे तुम्ही पत्रकार जास्त चांगलं जाणता, त्याच्यावरच्या उपाययोजना काय असायला पाहिजे हा वेगळा विषय आहे. पण त्या जहागीरपुरीत आज जी बुलडोजरच्या नावाखाली प्रचंड दहशत बसवली गेलेली आहे, या दहशतीबद्दल आपल्याला आवाज उठवला पाहिजे. कारण आज ही दहशत तुम्ही तिथल्या मुसलमानांवर बहुसंख्या असलेल्या बसवताय, त्यांना बांगलादेशी म्हणून त्यांना बदनाम करताय. उद्या तुम्ही ती दहशत कामगारांवर बसवणार आहात. काल तुम्ही शेतकऱ्यांवर बसवत होता, त्यासाठी शेतकऱ्यांना आंदोलन करायला लागलं. आपल्याला माहीत असेल की 45-44 कामगार आम्ही कायदे एकत्र करून कामगार संहिता आम्ही आणणार आहोत असं बोललं जाते. अत्यंत फसवं, ढोंगी, हे लबाडाचं राजकारण आहे. जर नुसतेच कामगार कायदे, आत्ताच मला येता एका पत्रकाराचे, जे पूर्वी पुढारीचे पत्रकार होते, अमित भोसले म्हणून, त्यांचा फोन आला होता. म्हणाले फक्त कामगार कायदे एकत्र आणतायत तर एवढी का बोंबाबोंब झाली? मग मी त्यांना म्हटलं, म्हटलं का आम्हाला काय काळं कुत्रं चावलं आहे का? आम्ही काय वेडे आहोत का की एवढी बोंबाबोंब करायला? नुसतेच का एकत्रीकरण कामगार कायद्याचं करत असतील तर? आणि बोलताना ही व्यवस्था आहे, बोलताना इतकी हुशारीने बोलते की म्हणे 44-45 कायदे फार जास्त झाले. ब्रिटनमध्ये, स्कॉटलंडमध्ये, अनेक पाश्चात्य देशांमध्ये तुमचे 44-45पेक्षा जास्त कायदे. मग आम्ही या कायद्यांविरुद्धची, ज्याला श्रमसंहिता म्हणतात, 4 कामगार कायद्यांची, याविरुद्ध आम्ही का आवाज उठवतो आहे? तर हे कायदे आले की आत्तापर्यंत अर्धमेली झालेली जी कामगार चळवळ तुम्ही पाहिलीत, विशेषतः 1990 नंतर, म्हणजे 1890मध्ये 1 मे दिन साजरा झाला. 100 वर्षांनी कामगार चळवळ या देशात संपवली गेली, जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण खाऊच्या धोरणाने. तर ह्या कामगार अर्धमेल झालेल्या चळवळीचं आता श्राद्ध घातलं जाईल. ती पूर्णतः संपेली श्रमसंहिता आली तर. आणि यानंतर कोणी, म्हणजे आपल्यासाठी पूर्वी मजिठिया पत्रकारांसाठी आयोग वगैरे होते. आपल्याला माहीत नसेल पत्रकारांनो, तुमच्याच क्षेत्रात पहिल्या प्रथम
व्यक्तिगत करार करणं ही अत्यंत घातकी प्रथा सुरू झाली. आपल्यातले जे कदाचित अधिक अनुभवी असतील, कदाचित अतिशय कसबी पत्रकार असतील, त्यांना कदाचित ही मजिठे आयोग वगैरे जे काय तुमच्यासाठी होते, ज्याच्यासाठी आम्ही अनेक वेळा आंदोलनं केलेली आहेत, लाठ्या झेललेल्या आहेत, त्यांना असं बरं वाटलं की पत्रकारांची प्रत्यक्ष करार करणं बरं, की आम्ही जे टॅलेंटेड आहोत, जे आम्ही कुशाग्र बुद्धीचे आहोत, अधिक कार्यक्षम आहोत, त्यांना चांगलं वेतन मिळेल. आणि ते मिळालं सुद्धा. ही व्यवस्था सुरुवातीला चांगलं देते खरी, पण नंतर हे सगळं हळूहळू लक्षात यायला लागलं की याच्या पाठीमागे पत्रकार हा सुद्धा कामगार असतो, वैमानिक हा सुद्धा कामगार असतो. या सगळं संपवलं गेलं आणि आज पत्रकारांना कुठल्या परिस्थितीत तोंड द्यायला लागतंय. तोंड दाबून बुक्याचा मार आहे. पत्रकार बोलू शकत नाहीत, खाजगीत बोलतात. अमुक एवढे तुम्ही जाहिरात आणा, जसं का कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांना सांगितलं जातं 50 लाखाचं बिल करा, नाही तर उद्यापासून येऊ नका. अशा पद्धतीची दहशतवादाला पत्रकारांना स्वतः तोंड द्यायला लागेल. एका फार मोठ्या पत्रकारांनी मला बालीमध्ये भेटले तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, राजेसाहेब जरा आता आमच्याकडे बघावं. म्हटलं मी बघू कसा? ज्यांच्याकडे बघायचे तेच म्हटलं आमचा आधार घ्यायला घाबरत आहेत. अशा वेळेला आम्ही करायचं काय? तर हे जे काय सगळं वातावरण या देशात आहे, सर्वसामान्य माणसांना घाबरवून टाकणं आहे. त्याचं उत्तम उदाहरण म्हणून मी तुम्हाला जहांगीरपुरी सांगतोय. हा बुलडोझर आत्मनिर्भर भारत आहे की बुलडोझर भारत आहे, हा आपल्या पुढचा मोठा यक्ष प्रश्न आहे. प्रत्येक वेळ होता एक समाजातला एक समाज का तबका उसको टेरराइज किया जाता है. दूसरे को लगता है अरे ये तो मुसीबत है, वो हमारे ऊपर थोड़ी आन पड़ी है, ये किसी और पे आई है, दुसऱ्यावर आलेलं संकट आहे. असं करत समाज विभागलेला राहतो. वेगवेगळ्या उपग्रहांवर वस्ती असल्यासारखा राहतो आणि व्यवस्थेला नेमकं हे पाहिजे असतं. म्हणजे काल शेतकरी, आज मुसलमान आणि उद्या कामगार. असं म्हणजे शेवटी कोण सगळ्यांचं एक. जर तुम्ही आपण पूर्वी लसावी मसावी गणितं शिकायचो शाळेत, जर सगळ्यांचा लसावी ज्याला आपण म्हणतो लघुत्तम साधारण विभाजक काढला तर तुमच्या लक्षात येईल की तळागाळातला माणूस हे त्यातलं सगळ्यात इंगित आहे. या सगळ्या माणसानं हे संपवणं चाललेलं आहे आणि त्याच्यासाठी त्यांना विभागणी करायची, त्यांना वेगळ्या ठिकाणी त्यांचं लक्ष वेधायचं. यासाठी या देशात हे जे सोंगटोंग चाललेले आहेत त्याच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार आहोत. मुस्लिम वस्त्यांमध्ये जाऊन आम्ही सांगणार आहोत की तुम्ही एकटे नाही आहात. कारण जहांगीरविरुद्ध जे घडलं त्यांच्यापर्यंत ते पोचले, त्यामुळे ते एकदम हप्पून गेलेले आहेत. आज तुम्ही बघताय 35,000 भोंगे योगी सरकारने काढले म्हणून सांगतायत. लक्षात ठेवा, तुमच्या श्रीलंकेत हा सगळा गोंधळ चाललेला आहे. 1932-34 तो तुमच्या संपूर्ण अगदी दुसरं महायुद्ध संपेपर्यंत 45 सालापर्यंत हिटलरनी जो थैमान घातला जूनच्या शिरकाण करत जर्मनीमध्ये, सगळीकडे एक समान धागा तुम्हाला दिसेल की बहुसंख्याकांची अल्पसंख्याकांवर प्रचंड दादागिरी आणि दहशतवाद आणि त्यातून त्यांचं झालेलं शिरकाण. श्रीलंकेत पण हेच घडलं. श्रीलंकेत ह्या गोटाबाया बंधुराजांनी, या सगळ्या सिंहली बौद्ध लोकांनी तिथल्या तामिळ लोकांचं शिरकाण केलं. ते दहशतवादी एकदा शिक्का मारला, कॉल द डॉग मॅड अँड किल हिम, की फार ते सोपं जातं. हे सगळे धंदे आता इथे सुरू करणार काय तुम्ही? तर ह्या सगळ्यात इथे गेल्यानंतर ते डी राजांचं तुम्हाला माहिती असेल, एक समिती गेली. सगळ्यात कौतुक केलं पाहिजे म्हणजे त्या एका कॉम्रेड महिलेचं, वृंदा कराजीचं नाव आहे, की जी उभी राहिली, त्या बुलडोझर समोर उभी राहिली आणि तिने थांबवलं. 2 तास झाले, एक सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आली. त्यांनी रजिस्ट्रारनी तुमच्या महापौरांना तिथल्या कळवलं जहांगीरपुरीत, त्या ज्या दिल्लीच्या महापालिकेला त्यांना कळवून सुद्धा त्यांनी थांबवलं नाही. ती बाई तिथे धीराने उभी राहिली म्हणून ते बुलडोझर थांबले. मग डी राजा तिथे मागणी काय करू, त्यांना येऊन नाही दिलं. वसुंधरा दिनी म्हणजे 22 एप्रिलला ते तिथे पोहोचले. त्यांनी काय मागणी करत होते ते पथक? ते म्हणत होते दिल्लीचे पोलीस हे अरविंद केजरीवालच्या अखत्यारीत येत नाहीत, केंद्रशासित तो त्या दृष्टीने प्रदेश आहे. मग त्यांनी काय म्हटलं की थेट जर सर्वोच्च न्यायालयाचा निकालाचा अशी अवहेलना होत असेल, अवमान होत असेल, तर ज्या केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियंत्रणाखाली पोलीस आहेत त्यांच्यावर थेट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट दाखल व्हायला पाहिजे. दुसरी त्यांनी मागणी केली की ज्यांच्या शिरावर छत्र नाही, म्हणजे रोटी कपडा मकान आपल्या मूलभूत 3 गरजा आहेत, त्या जर व्यवस्थेला देता येत नसतील तर व्यवस्थेला ही अनधिकृत घरं पाडायचे अधिकार दिला कोणी? हा त्यांचा दुसरा प्रश्न होता. आणि हे पथक नंतर काय म्हणत होतं
तिसरा प्रश्न काय घेत होते, ही जी डिमॉलिशन ड्राईव्ह बुलडोजर घेऊन तुम्ही चालवलेली आहे, ही डिमॉलिशन ड्राईव्ह नसून ही डिमॉलिशन ऑफ लॉ अँड कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि म्हणून त्या डी राजाने स्फोटक वक्तव्य पण सत्य वक्तव्य करत होते. सत्य कटू असतं, व्यवस्थेला ते चालत नाही, तर त्यांना तिथे प्रवेश करू दिला नाही. म्हणजे आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही आम्ही एकमेकांना सांगतो पक्षांना पाणी ठेवा, आपण लाकडी घरं वाटतो. आम्ही धर्मराज्य पक्षाच्या वतीनं अनेक वेळा प्रत्येक वर्षी चिमणी दिवसाला, जो आपला 20 मार्च ना मला वाटतं चिमणी दिवस असतो आंतरराष्ट्रीय, त्या दिवशी आपण ती वाटतो. आणि तुम्ही चिमण्यांना आपण घरं पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली अशी घरं गोरगरिबांची अशी उद्ध्वस्त करता. आता ते बोरिस जॉन्सन येऊन गेले तुमच्या गुजरातमध्ये, त्याच्या अगोदर ट्रम्प आले होते. दोन्ही वेळेला ते सगळे पांढरी एक अशी जवळजवळ मला वाटतं 8-10 फूट पाण्याची कापडं लावून ती गरिबी, तुम्हाला एवढी त्याची लाज वाटते काय? ते अस्वच्छ वाटतात काय गरिबांची घरं? आणि म्हणून तुम्ही तोडणार, ती झाकणार काय? तुम्हाला पाहिजे ते करणार काय? आणि दुर्दैव आहे असं आहे की ज्यांच्याकडनं लोकशाहीचा स्तंभ चौथा म्हणून अपेक्षा करायची, तीच एक आघाडीची, मी नाव घेत नाही, एक पत्रकार महिला काय म्हणते, हल्ली महिला फार पत्रकारिता उत्तम गाजवत आहेत आणि त्याच्याबद्दल आम्हाला रास्त अभिमान आहे. पण अशा तऱ्हेची संवेदनशून्यता पाहिल्यानंतर आम्हाला धक्का बसतो की महिलांमध्ये जे काय एक प्रकारचं ममत्व दिसायला पाहिजे, महिला सगळ्या क्षेत्रात आल्यानंतर एक क्षेत्रातलं वातावरण बदलेल, एक आमूलाग्र पर्यावरण बदलेल, त्यातलं अशी अपेक्षा होती. तर ही महिला तिथे म्हणते, ज्या वेळेला जहांगीरपुरीत बुलडोजर सगळं भुईसपाट करत होते गोरगरिबांच्या झोपड्या, तिथल्या काही 1-2 झा पांडे नावाच्या हिंदूंची पण टपऱ्या पडल्या. मग ही व्यवस्था झाली कुठल्या लेवलची? त्यांना हा प्रश्न केला, काय मुसलमानची पडली त्याच्यावर हिंदूंची पडली? त्याला कोलॅटरल डॅमेज म्हणतात. म्हणजे हेतू सांगतात की आम्हाला मुस्लिमांचीच पाडायची आणि हिंदूंची पडली, तर त्याला ते कोलॅटरल डॅमेज म्हणजे एवढे निगरगट्ट झालेले आहेत. अशा परिस्थितीत तिकडे बुलडोजर फिरत असताना आमची एक इंग्लिश चॅनेलची निवेदिका म्हणते की बुलडोझरची ह्या देशातला खप प्रचंड वाढलेला आहे. मग आता आपण देशांतर्गत बुलडोझरचं उत्पादन वाढवणार आहोत की आपण आयात करणार आहोत बुलडोझर? हे आम्ही वागताडन ऐकतोय वक्तव्य संवेदनाशून्य. तर एक दुसरा पत्रकार आहे पुरुष, त्यांनी तर अजून वरकडी केली. बोरिस जॉन्सनच्या भेटीच्या वेळी त्याचा मगाशी मी उल्लेख केला, त्यांनी काय विधान करावं? नाही, कुठला माज आहे, कुठली मस्ती आहे, कुठली संवेदनशून्यता आहे, कुठली अमानुष आहे पद्धती आहे? ते म्हणाले बोरिस जॉन्सन ते JCB म्हणजे ब्रिटिश कंपनी, त्यांना तर मुद्दाम बसवलं. आता हे बसवण्याचा नेमका उद्देश काय, हा पण आता आपल्याला विचारात घेण्यासारखा प्रश्न आहे. तर ते JCBवर बसले बोरिस जॉन्सन, तर हा पत्रकार त्यांनी काय कोटी करावी, त्याला वाटलं आपण फार मोठा विनोद करतो. हा क्रूर विनोद आहे, गरिबीची केलेली क्रूर थट्टा आहे. काय म्हणाले ते पत्रकार? तो पत्रकार म्हणतो, मला वाटलं हा बुलडोझर बोरिस जॉन्सन आता इथून सुरुवात करणार आणि थेट जहांगीरपुरीत घेऊन जाणार. आम्हाला आणि म्हणून ही सगळी मस्ती या व्यवस्थेची मिटवण्यासाठी घाबरलेल्या मुस्लिम समाजाला त्यांना आश्वस्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. जर कोणीच उठलं नाही, प्रत्येकजण आपापल्या घरात बसला, तर आज जे अल्पसंख्य आहेत, नीट लक्षात ठेवा, मी मुस्लिमांबद्दल नाही बोलत आहे, हे भोंगे सोंगे टोंगेवाले हिंदुत्ववाले, मी कालपर्यंत त्यांना मराठीत्व दिसत होतं. म्हणजे मी सातत्याने सांगतोय की मराठीत्व आणि हिंदुत्व ह्या परस्पर विरोधी बाबी आहेत. हिंदुत्वाचं पाणी ओतलत तर मराठीत्वाची आग विजलीत समजा. म्हणजे यांच्या सोयीनुसार यांची सगळी राजकारणं बदलत राहतात, कुठली भूमिका धड नाही, कारण यांना कुठली भूमिका नाही, यांना फक्त राजकीय स्वार्थ साधायचं आहे. आम्हाला अरुण गोळीची टोळी परवडली, पण ह्या हिंदुत्वाच्या टोळ्या नाही परवडल्या. आणि यांच्या विरुद्ध जर आम्ही आवाज नाही उठवला तर तो आमचा सामाजिक अपराध ठरेल. म्हणून आम्ही उठलो. या मुस्लिमांना आम्हाला सांगायचं की आम्ही बहुसंख्याक आहोत, आम्ही हिंदू, आमच्या कृपा करून आमच्याविषयी गैरसमज करून घेऊ नका, आम्ही तुमच्या साथीला आहोत. अशा प्रकारे जेव्हा तुमच्यावर घाला पडेल, हा महाराष्ट्र शिवबा संतांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्र असं होऊ दिलं जाणे पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्र जेव्हा असं कधी होईल, तुम्ही तुमची माथी फिरवून घ्यायची गरज नाही, कारण प्रत्येक जाती धर्मात
या अशा जातीवादी शक्ती असतातच, भले अल्पसंख्य असल्या तरी त्यांचा आवाज मोठा असतो. आणि म्हणून तुम्ही त्यांच्या नादी लागू नका. कोणीतरी एकाने कसं असतं की एकदा कोणी सुरुवात केली की दुसरा त्याचा शेवट करतो. ते पेटापेटीपासून आपण कृपा करून दूर राहा. आम्ही तुमच्यासोबत आहोत. यांचा हे गलिच्छ दंगली पेटवण्याचं राजकारण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. ती आमच्याकडे लोकशाही ताकद आहे आणि ती आम्ही वापरूच, हे त्यांना आश्वस्त करण्यासाठी आम्ही मुस्लिम मोहल्ल्यातनं जाणार आहोत. आणि हा आमचा प्रयत्न आहे आणि आपण सगळ्यांनी या प्रयत्नाला आपण आवर्जून आम्हाला साथ द्यावी, योग्य प्रसिद्धी द्यावी. म्हणून आज आम्ही ही पत्रकार परिषद बोलवली. मला वाटतं मी आमची भूमिका धर्मराज्य पक्षाची आणि संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची, आपले राज्यसभा खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार आपल्याच क्षेत्रातले माननीय कुमार केतकर साहेब येणार आहेत, हमीद दलवाई आहेत, कॉम्रेड विवेक मंटेवर, आम्ही अशोक ढवळेंना आणण्याचा प्रयत्न करत होतो, संजीव चांदोरकर पण येणार होते, पण त्यांना कार्यबाहुल्यामुळे अनेक त्यांचे कार्यक्रम आहेत त्या दिवशी लागोपाठ 2 दिवस, म्हणून ते येऊ शकलेले नाहीत. पण कम्युनिस्ट पक्षाचे मार्क्सवादी लेनिनवादी कॉम्रेड अजित पाटील येणार आहेत आणि अनेक मोठी मोठी वकील मंडळी, नूरुद्दीन नाईकांसारखे समाजसेवक, त्यानंतर फिरोज मिडबोरवालांसारखे समाजसेवक, अशी दिग्गज मंडळी अनेक येणार आहेत. आम्ही आमदारांनासुद्धा, स्थानिक मंत्री जे आहेत त्यांनासुद्धा आमंत्रण पाठवलेलं आहे, माननीय जितेंद्र आव्हाड यांना. जे ही शिवजी की यात्रा आहे, चांगल्या गोष्टीसाठीच निघालेली ही मिरवणूक आहे. या मिरवणुकीत, या पावन मिरवणुकीत सगळ्यांनी सामील झालं पाहिजे. आवाज एकत्रित उठला पाहिजे. जो आवाज या संपूर्ण आपल्या भयभीत झालेल्या मुस्लिम समाजाला, भयभीत झालेल्या कामगारांना, भयभीत झालेल्या सगळ्या तळागाळातल्या माणसांना आश्वासित करेल, अशा तऱ्हेचं हा आवाज उठावा आणि याला सगळ्यांची आपली साथ मिळावी ही विनंती. जय महाराष्ट्र, जय हिंद. आम्ही सकाळी 9 ते 9:30 असेंब्ली कासारवडवली पोस्ट ऑफिसच्या इथे ठेवलेली. 9 ते 9:30, 9:30ला शार्प, अगदी अचूक. कारण जरा एवढ्या लोकांनी मोठ्या संख्येने, आता ह्या जागतिक तापमानवाढीत 44-45 डिग्री तापमान झाल्यानंतर आपण चालत तर फिरू शकत नाही आणि मोठा इलाका आहे. हाजुरी ते तुमचं राबोडी, पुढे कळवा आणि पुढे मुंब्रा, कौसा, असं सगळ्या मुस्लिम वस्त्या घेत फिरायचं आहे. वाहनं शक्य नाही झाली तर आम्ही थोडं आत पायी शिरून एखादी चौकसभा तिथल्या तिथे 10-15 मिनिटाची घेऊ असा विचार आहे की जेणेकरून आम्ही तिथे पोचलो पाहिजे. म्हणून 9:30ला आम्हाला निघावंच लागेल. गाड्यांमधून फिरणार आहोत जेणेकरून उन्हाचा त्रास होऊ नये. जी मंडळी कुमार केतकरांसारखे वयोवृद्ध पण आजही तरुणांच्या तडफेने समाजासाठी काम करणारी मंडळी, ज्यांना भले आम्ही उन्हात त्या टेम्पोत ठेवणार असलो तरी त्यांच्यावर छत ठेवणार आहोत. तर 9:30ला आम्ही निघून, अपेक्षा आहे की 1 ते 1:30 वाजेपर्यंत जेव्हा मुंब्रा कौशाला आज रमजान ईदची प्रार्थना संपेल त्यावेळेला तिथे आम्ही पोहोचू अशी अपेक्षा आहे. तिथे मोठ्या प्रमाणावर मुस्लिम प्रचंड संख्येने मुस्लिम समाज नमाज पडल्यानंतर आमच्या स्वागतासाठी येणार आहे. कदाचित तिथे सरबत वाटप वगैरे होण्याची दाट शक्यता आहे प्रेमाने. तर हा जो सगळा एक मिलाफ आहे या रमजान या पवित्र महिन्यात, एक दुग्ध शर्करा दैवदुर्लभ असा योग असेल आणि याची आपण साक्षीदार व्हा. याने एक महाराष्ट्रात नव्हे देशात एक आवाज उठेल आणि या सगळ्या हिंदुत्वादी शक्तींना एक चपराक बसेल अशी अपेक्षा आहे. तर हा 9 ते साधारणपणे 1:30-2 वाजेपर्यंत असा भरगच्च कार्यक्रम आहे. जर अचानक आपल्याला असं वाटलं की आम्ही तो संपूर्ण रूपरेखा फिरून पाहिलेली आहे, तर कदाचित जर कुठे रहदारीचा अडथळा झाला, वाहतूक कोंडी झाली, तर कदाचित आयत्यावेळी मार्गिकेत थोडा बदल करू. चिंचोळ्या जागेत आम्ही शिरणार नाही, पण जास्तीत जास्त मार्गक्रमणात जास्तीत जास्त विभागांमधनं जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. सोपान